मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉग मध्ये. आपली मीराताई. आता मित्रांनो केस ओलेत म्हणून मी हे सोडलं नाहीये. आज 12 आणि धनतेरस आहे. धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता बघा सगळं आपलं काम झालेलं आहे आणि यांचं चाललेलं आहे. काय करता? आकाश कधी लावतो? आकाश कधी दोनदा लावला सोडला, आता परत लावताय. कंदील फारच मोठं झालंय. मला तर छोटंच आणलेलं बरं. इकडे बघा रद्दीला ठेवलेला आहे 2 वर्षापूर्वीचा, तो छोटा होता, पण हा फार मोठा झालेला आहे. बरीच कामं आवरलेली आहेत आणि आज आपण गवळणी घातलेली आहेत. 5 गवळणी कालपासून घालतात की आजपासून काय मला कन्फर्म माहीत नाही आहे. काल एकादश होती, आज 12 आहे, तर रोज एक एक गवळण वाढणार आहे. आज गवळणी 5 आहेत. 5ची गवळणी आहे आणि 5 गवळणीच्या वरती ते ज्वारी घेऊन विकायला चालली आहे. त्यांच्या डालीमध्ये ज्वारी आहे, त्याला डाल म्हणतात. डाल की गमीला काय असेल ते आपण ऐकून आहे मी असं. सो तुम्हाला सांगते, अजून माझं चहा पाणी झालेलं नाही आहे आणि मी हेच माझं काम चालू आहे. आता किती 9 वाजले. 4 वाजल्यापासून मला झोप नाही आहे आणि हे बघा हे अशी एवढे कामं झाली. आता 9 वाजलेत. आपल्याला असू द्या, आता चहा पाणी करते, स्वयंपाकाला लागते. आज एक बाई आपल्यात येणार आहे. मी म्हटलं या बाई अजून आपलं राहिलं आहे ना थोडंसं खुरपायचं. तुम्हाला सांगते काल 2 दिवस 3-3 बायका होत्या. काढते आता हे टॉवेलच. 2 दिवस ना 3-3 बायका होत्या. मस्त झालं. आणि आम्ही 2 जण. तर आपलं अजून राहिलं एक जणीचं. एक जण आज आली ना इकडचं हे क्लिअर होऊन जाईल. असं अंदाज कळत नाही ना, असं वाटतं थोडं आहे पण ते भरपूरच असतं. ते आवरच घडत नाही ते सगळ्या गोष्टीला. फॅन वगैरे उठून मी पाहते, फॅन वगैरे चांगले घासून पुसून घेतल्यात सगळं. फॅन घरोबिरस दिदीने आपले पुसले, सगळं झालेलं. आपलं काम पण बरंच आवरलेलं आहे. आता चहा पाणी करते, स्वयंपाकाला लागते. त्या ताई येतील, लवकर जाऊ, जरा आजचा दिवस करू, मग उद्यापासून आपल्याला फराळ करायचा. मला कमेंट्स येतात. एका माझ्या मैत्रिणीने विचारलं मीराताई फराळ झालेला आहे का, फराळ झाले का? तर ताई फराळ काय झालेलं नाही आहे. आता मला वाटतं 4-5 दिवस झाले. आपल्याला मंगळवारी आपला किराणा आलेला आहे आणि झालेलं फराळीचं काहीच नाही आहे. पण आपल्याला तेवढा वेळ नव्हता. आपल्या रानामध्ये आपली कामं होती. लिंबोणीमध्ये गवत काढायचं होतं. पेरणी झालं, ते पण अजून काही मी त्याचा तणतोडा केलेला नाही आहे. ते म्हणतात तसंच जळून जाईल, कारण ते छोटं गवत आहे. 4 ते 5 वेळा आम्ही गवतं काढून हैराण आहोत. आता गहू पेरायचं इकडे म्हणून इकडे पण गवत काढलं लिंबोणीचं, पण गहू पेरायला अजून थंडी नाही आहे. तर परत किती दिवसांनी थंडी वाढणार आहे, ते कधी पेरणार आहेत काय माहिती. मी म्हटलं परत गवत वाढेल, ते म्हणले काळजी करू नको, आपण परत पाळी घालू. असं रानातली कामं मध्येच येतात आणि ह्या सणवारही आहेत. तर असं ह्याच्याशिवाय ही जगण्याला काय मजा नाही आहे, असतंच. आणि दिवाळीचं एवढी कामं आहेत आणि एवढं मला ताण आहे, कारण का ते खुरपायचं वेगळं, फराळ करायचं वेगळं आणि हे सडा रांगोळी तर तुम्हाला माहिती किती वेळ जातो. ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. आपल्या 5-6 ठिकाणी रांगोळी काढावं लागते मला. आणि एवढं मोठं अंगण पण आहे आपलं. सो स्किप न करता व्हिडिओ पाहतात, त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ दिसतील. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.